हॅलो गाईज, आता आम्ही जातो मसा यात्रेला. मोरवाड तालुक्यातील फेमस मोठी यात्रा. नाईटचा व्ह्यू तुम्हाला आता दाखवत आहे मी. चला मग, ठाणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील 2 नंबरची यात्रा. चला, मसा यात्रेमध्ये आता आम्ही पोहोचलेलो आहोत. आम्ही रात्रीचे 8:30 वाजता मसा यात्रेत पोहोचलो. चला बघूया रात्रीचा व्ह्यू मसा यात्रेचा. मुरबाड तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा मसा यात्रा. मार्केटमध्ये तुम्हाला बघू शकता कपड्याची दुकाने, ब्लँकेट, चादरे वगैरे चांगल्या रेटमध्ये मिळून जातात. चला मग पाहूया आता पुढे आपण मसा यात्रेमध्ये काय काय आहे ते सर्वात. मसा यात्रा वाई बालांकिटा घ्यायची का? बालांकिटा या, सर्व घेऊ. रात्रीचे 8:30 वाजलेत आता आणि फुल इकडे सेल सर्व सेल आहे. मी आलो. घेतलं का ही गँग? गँग सगळी फिरत आले. गेमचा मास्टर एक घे, अजून एक घे. कितीला येतो बघ? घ्या 20 रुपयाला एक. 10 घेतो. 10 घेतो. वारे वाजव घ्या रे. पब्लिक रिॲक्शन बघा भोंग्यांच्या आवाजामुळे. मसा यात्रा वाय. राईडजवळ दिवसा खूप गर्दी असते. आम्ही रात्री आल्यामुळे थोडी गर्दी कमी होती. मसा यात्रेला लाखो भाविक येऊन जातात. चला बघूया आता आम्ही सुद्धा एक राईडची मजा घेऊ. घेतले तिकीट किती आहे आमचं? घ्यायचे 100. ओ माय गॉड. चला, एकाचे 100 रुपये तिकीट आहे. पाळण्यामध्ये आता बसूया आपण. काल 80 होते, आज 100 झाले. आज हॉलिडे आहे ना, हॉलिडे असल्यामुळे 100 झाले. पाळण्यात चाललेल्या आता पाळण्या. पाळण्यामध्ये आता बसलेला आहोत आम्ही. मंदिर
यात्रेमध्ये खूप दाखवण्यासारखं आहे. इतका मोठा ब्लॉग बनेल की बघायला सुद्धा आपल्याला कंटाळा येईल. जी गोष्ट आपल्याला कुठे सहजासहजी मिळत नाही ती मासा यात्रेत पूर्णतः मिळून जाते. शेतीपासून घरगुती पूर्ण ज्वेलरी सर्व गोष्टी मासा यात्रेत मिळतात. मासा यात्रेत खास करून बाहेरची लोके वसई, पनवेल, अलिबाग या साईडचे लोक आपले बस गाडी घेऊन 2-2, 3-3 दिवस जंगलामध्ये वस्ती करतात. म्हणजे तुम्हाला एक प्रकारे कॅम्पिंगच झाली ती. अशा प्रकारे वस्ती करता येते. तुम्हाला मासा यात्रेमध्ये सेलमध्ये चांगल्या गोष्टी मिळून जातात. ब्लँकेट, चादर, सोलापुरी, कोल्हापुरी सर्व या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला यात्रेत मिळून जातात. आपण आता इकडे आहे म्हसोबा देवस्थान, त्याचं दर्शन करूया. आपल्या मांडव झालं तर ठीक आहे ना. असं आहे वरती टोकाला बंद केलाय. मिठाई डायरेक्ट मला दे नाही. गरम दाव गरम एक मस्त आव्या कोण कसं आहे काही